पुण्यात मतदारसंघात मतदान काय बोलतात, कोण निवडून येते काय बोलायचं, रिक्षा चालवायची आम्हाला दिशेने तो बाजार इथली लोक भेटली. चला, तसं ठाण्याच्या लढतीमध्ये प्रत्येक मतदार हा महत्वाचा. आपण वेगळ्या व्यवसायातल्या लोकांशी संवाद साधतो आणि काय नेमका मूड आहे त्यांचा जाणून घेत असतो. चला, फार महत्वाचं आहे, कारण ते मतदार आहेत, ते बोलतात, ते व्यवसाय. भरली की रिक्षा? हा, पाठीमागे भरली की रिक्षा? नाही साहेब, भरायची अजून नंबर लागतोय. हो, पर्यंत रिक्षा इथं आपल्या वागळे स्टँडला आहे. बरं, एक प्रश्न विचारतो. बोला. काय सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा काय जोर आहे? साहेब एवढं काय एवढं हे नाही दिसत आहेत सध्या एकनाथ शिंदे साहेबाचे. होय का? आणि त्यांच्याबरोबर त्यांचे उमेदवार कोण आहेत? काय नरेश मस्के उभे आहेत म्हणे, मी ऐकलं. पोस्टर दिसले का? भरपूर पोस्टर दिसले तुम्हाला. हो साहेब, चालेल. मग ते म्हणतात की कार्यकर्ता धनुष्यबाणाचा की मशाल जोर आहे, काय नेमकं? दोन्ही बी जोरात. दोन्ही आपलेच आहेत. पूर्वी एकच शिवसेना होती. कन्फ्युजन आहे काही? नाही ना? नाही. पण करणार मतदान. जाऊ द्या, बोलायचं नाही बोलायचं आहे, मोठा प्रॉब्लेमच आहे. बाहेर डोकावले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला माऊली. कुठल्या माऊली? माऊली मालेगाव. माहिती जिल्ह्यातला आहे ना? कुठल्या? मी निपाड गुंदेवाडी. अच्छा. हा, निपाड गुंदेवाडीचं. काय चाललंय सध्या? काय नाही, आपलं लई गरमी, भयानक गरमी तिकडे. काय करते, पोटासाठी करावं. मतदान ठाण्यातच ना? रस्त्याने काय कुठले पोस्टर दिसतात जास्ती? होय ना? होय, नरेश मस्केंचे. मला मोठा प्रश्न प्रचार केला, पण सध्या चर्चा कोणाची जोर येते इथं? मस्के साहेब. मस्के साहेब इथं काय काय? नक्कीच शिवसेनेचं शेटी. धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण. हे म्हणतात घासून होईल. नाही, घासून नाही. विकासाचं बाण धनुष्यबाण. धनुष्यबाण. मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास आहे असं तुमचं म्हणणं? बरं. हो काका, रिक्षा व्यवसायात 25 वर्ष झाली. कुठले काय आहे तसेच आहे, कोणीच काम करत नाही. कोणीच नाही काम करत. वोटिंगसाठी पुढे येतात. बाकी आपल्याला त्रास गरिबांसाठी काही नाही. गरीबाला मारा. पेट्रोल जळतं, खड्ड्याने रिक्षा जाती. बरोबर आहे. मग काय ठाणे खड्ड्यात? ठाणे खड्ड्यातच आहे. बिकट परिस्थिती. रोडला जाताना लोकांना येत नाही. गर्दी त्यात रेल्वे नाही. होय ना? काय करायचं माता यावरती? ह्याचे काय मुख्यमंत्री लोकांची सेवा करा पाहिजे, सुधारणा करा पाहिजे. कोणी करायची? मुख्यमंत्र्यांची काम. खासदार कोण आहे? भरपूर खासदार वगैरे बीजेपीचे याचे, पण कोण राजन विचारे खासदार आहेत, ते पुन्हा एकदा उभे आहेत. हा, पुन्हा एकदा कोण निवडून येतात? मस्के पण उभे आहेत त्यांच्या. 100% मसाले. पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची. एकदा संधी द्यायची, कारण का त्यांच्यासाठी महाराज पण जरूर पडणार. तुम्ही कोकणचो का? कोकणचे जोरदार झाली का रिक्षा पुसून? हा, बोला. लक्ष्मीची सेवा केल्याशिवाय मी हवा थोडी मिळणार. मग सध्या जनतेची सेवा कोण करतोय? आम्हीच. तुम्हीच ना? मग खासदार आमदार काय कुठे दिसत आहेत की नाही? आहेत ना. आहेत का? आहेत. होय का? तुमच्याकडे कोण लक्ष देईल? तुम्ही आपल्या रोजचे पट्टे मारायचे. सांगा ना, यायचं एवढ्या उन्हामध्ये चालवायची दिवसभर गाडी. काय गरमी. तुमच्याशी मला आता काय सध्या धनुष्यबाण की मशाल? ठाण्यात काय नेमकं? नाही, आपण कुठली गोष्टी सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. काय चर्चा आहे? पण आपण काय चर्चा दोघांची चर्चा दोन्ही बी आहेत, पण ते चर्चेमध्ये आपण काय
आपण तो काय दोघांनाही शुभेच्छा. दोघांना बी शुभेच्छा आहे. वा, कोणी वा, वा, वा. दोघांनाही शुभेच्छा. काही जाता जाता आणखी काही कोणाला करायचं नाही. ठाण्यामध्ये मूड काय निवडणुकीचा? मशाल मशाल. पुन्हा एकदा मशालला द्यायचं. 10 वर्ष होते त्यांनी वाहतुकीचा प्रश्न मिटला. पर्यंत होय ट्रॅफिक. जनता वाढणार तर वाहतूक वाढणार होणार. बरं गर्दी कमी होते. गर्दी कमी कशी होणार? नवीन रेल्वे स्टेशन सुरू व्हायला पाहिजे. होणार ना? होणार. उमेद पे दुनिया काळ में. उमेदचा विषय नाही आहे. जोपर्यंत काम वाढत राहणार आहे. वाढणाऱ्या जनतेच्या तुलनेत हा गरजा सुविधा ते करणार काम करणार बस 100%. 100%. मग धनुष्यबाण नाही. नाही मशाल. मशाल हा? मशाल मशाल. मशाल का मशाल का? म्हणजे आता सरळ दिसत. नवीन उमेदवार तुम्हाला पटलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? आम्हाला राजन विचार राजन विचार रस्त्यावरचा माणूस आहे. रस्त्यावरचा माणूस आहे. रस्त्यावरचा माणूस आहे. ठाण्यामध्ये जे उड्डाणपूल झाले ते ट्रॅफिकची समस्या त्याने भरपूर सोडवली आहे. बरं झाली का ट्रॅफिक? महिलांना रिक्षा दिलाय. महिलांना रिक्षा दिल्या. देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ठाण्यामध्ये राजन विचार आहे. बर 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 बर. मंडळी काम केलं जनते तोच खरं तर ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडून येणार. जाता जाता काय मुळे सध्या नाही हे ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या इक्वल कौल. यानंतर मी जातो माझ्या कुटीत गेल्यानंतर तिथे असतील विरोधक, ज्यात होईल घमासान चर्चा विकेली जातील, बद्दल मुद्दे देखील खोडून काढले जातील. कारण इथे विरोधात शिवसेनेचीच 9 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा दिसतील. हे जनतेला पटतंय का? काय म्हणते जनता ते त्यांच्या मतदानातनं पुढे आणेल या शंकाने. जाऊयात आपल्या शोच्यात.